वर्षा गायकवाड आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, धनंजय माडकांनी जे वक्तव्य केलं महिलांबाबत त्याबाबत तुम्ही कसं? नाही, मी त्यांचा सर्वप्रथम निषेध पण केला आणि त्यांनी महिलांची माफी मागावी असं पण मी म्हटलं. एक तर महिलांच्या बाबतीत त्यांनी जे स्टेटमेंट केलं की महिलांना हे पैसे आले त्या रॅलीमध्ये जातात, त्यांचे फोटो काढा, त्यांचे हे करा, त्यांना ते पैसे मिळाले. तुम्ही कोण ठरवणार? भावाचं बहिणीवरचं प्रेम हे निस्सीम असलं पाहिजे, निस्वार्थी असलं पाहिजे. तुमचं प्रेम किती बेगडी आहे, स्वार्थी आहे, हे दिसते त्या भाषेमधून. आणि तुम्ही सांगणार की कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं. तुमचा काय अधिकार? महिला स्वतंत्र आहेत. महिला काही तुमच्या प्रॉपर्टी नाहीत की तुमच्या अधिकारात ते बसलेल्या. त्या स्वतंत्र होत्या, स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. त्यांना कुठे जायचंय, काय करायचंय. आणि हा जो पैसा आलेला आहे हा काही कोणाच्या प्रॉपर्टीमधून पैसा आलेला नाही आहे. हा जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा आहे जो महिलांना देण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी तुम्ही पैसे देताय. पण एकीकडे लाडकी बहीण योजना आणायची आणि एकीकडे असं वक्तव्य करत. नाही, मी ती व्हिडिओ क्लिप बघितली. महिला सुरक्षा मागत्या, छाती. काय बोलताय तुम्ही? काही लोक छाती बडवण्याचं काम काय बोलताय? कोणाबद्दल बोलताय? जर राज्य सरकारकडून सुरक्षा नाही मागायची तर कोणाकडून सुरक्षा मागायची? जर महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर असेल महिला अत्याचारामध्ये, एक नंबर बाल अत्याचारामध्ये असेल तर राज्य सरकारची भूमिका नसली पाहिजे? सुरक्षा कोण देणार? राज्य सरकार देणार की कोण देणार? आणि तुम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आहात. नैतिक जबाबदारी आहे तुमची. तुम्ही महिलांना काय समजून बोललात आणि कुठल्या अधिकाराखाली बोललात? हे चुकीची पद्धत महाराष्ट्रामध्ये चालली. एखाद्या महिलेबद्दल घाणेरडं बोलणं, महिलांवरती अधिकार दाखवणं. महिला स्वतंत्र आहेत. महिला राजमाता आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रमाबाईच्या वारसदार आहेत, मनुष्य वल्लभाच्या वारसदार आहेत. स्वतःचे निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. अमित शहानी असं म्हटलंय की राहुल गांधी नकली संविधान समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. अमित शहाना संविधान माहिती आहे का? पहिला प्रश्न. अमित शहाना संविधान माहिती आहे का असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सरीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई.